आपल्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे। आणि आज महत्त्वाची आपल्यासाठी एक लाडकी बहिणीबद्दल न्यूज घेऊन आलो होतो आणि एक महत्त्वाची बाब घेऊन आलो लाडकी बहिणीबद्दल। जर तुम्ही केवायसी केलेली नसेल तर आता केवायसी करणं हे सगळ्यांना अनिवार्य झालेलं आहे। ज्याही महिलांनी लाडकी बहीण पोर्टलवरून जो फॉर्म भरला होता त्या पोर्टलवरती आता एक ऑप्शन दाखवत आहे केवायसी साठी। ती जर केवायसी तुम्ही केलेली नसेल तर तुमच्या अकाउंटला जे काही येणारे पैसे आहेत 1500 रुपये जे लाडक्या बहिणींना जो लाभ चालू आहे तो लाभ कदाचित बंद होऊ शकतो। त्याचं कारण हे आहे की तुम्ही केवायसी न केल्यामुळे केवायसी याच्यामुळे अनिवार्य झालेले आहे की काही लोकांनी याच्यामध्ये फसवे लाभ घेतलेले होते। जसे काही पुरुषांनी याच्यामध्ये लाभ घेतला आहे। गव्हर्नमेंटनी त्याची स्क्रुटिनी केली होती। त्या स्क्रुटिनीमध्ये 1500 पुरुषांनी लाभ घेतला होता असं न्यूजला दाखवत आहेत बघा। तर त्यामुळे केवायसी करणे हे अनिवार्य झालेले आहे आणि ती केवायसी तुम्ही कुठे करू शकता, जे काही आपल्या नजीकचं सीएससी सेंटर आहे किंवा तुम्ही घरूनही ती केवायसी करू शकता। तर ती घरून कशी केवायसी करायची त्यासाठी आपण एक पुढे व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ व्यवस्थित बघा। आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर अशा नवीन माहितीसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो। धन्यवाद। चला आपण बघूया पुढे एक शॉर्टमध्ये ती केवायसी कशी करायची आहे। तो व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही, व्हिडिओ स्किप करू नका। धन्यवाद। चला आपण पुढे व्हिडिओ बघूया। सगळ्यात पहिले तुम्हाला गुगल क्रोमवर जायचं आहे आणि आपली लाडकी बहीण योजना हे सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर अशी साईट ओपन होईल। साईट ओपन झाल्याच्या नंतर इथे बघा तुम्हाला मुखपृष्ठ दाखवेल पूर्ण। त्याच्यावरती तुम्हाला योजनेची माहिती, आवश्यक कागदपत्रे, याच्यानंतर अर्जदार ऑनलाईन लॉग इन, तुम्ही जर ऑलरेडी लॉग इन केलेलं असेल तर दाखवेल। त्याच्यानंतर त्याची काही वैशिष्ट्ये आहेत ते वैशिष्ट्यही दाखवेल इथे। पात्रता महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर कमीत कमी 21 वर्ष वय पाहिजे आणि जास्तीत जास्त 65 वर्ष वय असायला पाहिजे। 65 वर्षापेक्षा जास्त वय या फॉर्मला चालत नाही। आणि त्यानंतर त्यांचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असायला नको। इथे त्यांनी नियम आणि अटी व्यवस्थित दिले आहेत। ह्या अटीमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर या योजनाचा लाभ ऑटोमॅटिक कॅन्सल होणार आहे तुमचा। तुम्हाला जर आत्तापर्यंत पैसे आलेही असतील ते इथून पुढे ते पैसे जे आहेत ते येणार नाहीत। आता याच्यामध्ये वरती गेल्यानंतर आपण बघू शकता पात्रत्व दिले त्यांनी आणि इथे डॅशबोर्डवरती दिलं बघा। आता ऑप्शन आले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाच्या वरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया। आता इथे तुम्ही जर लॅपटॉप यूज करत असाल तर लॅपटॉपवरती करा किंवा मग लॅपटॉपला थंबर लागेल किंवा मग मोबाईलवरती त्याला डायरेक्ट तुम्ही क्लिक करू शकता। बघा इथं क्लिक केल्यानंतर सध्या नॉट फाउंड दाखवतंय, ते लवकर सुरू होणार आहे। आपण पुढे व्हिडिओ टाकू। चॅनलला सबस्क्राईब करा।